नमस्कार, राजश्रीचे विश्व यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला खानदेशी झणझणीत चिकन रस्सा भाजी बघायची। त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच राहील। तर अर्धा किलो चिकन मी स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे। त्यासाठी पिवळ्या सूपसाठी म्हणजे 2 मोठे कांदे आणि लसूण घेतलेलं आहे। कांद्यांचे बारीक मोठे काप करायचे, उभे काप। त्यानंतर लसूण हे ठेचून घेतलेलं आहे। त्यानंतर तेल गरम करून त्याच्यात जिरं, तेजपान, मिरे, दालचिनी, जे तुमच्याकडे गरम मसाले, खडे मसाले ते तुम्ही टाकू शकता। फोडणीमध्ये मोठा बारीक चिरलेला कांदा तोही तुम्ही टाकायचा। त्याच्यानंतर चांगला परतून घ्यायचा। परतल्यानंतर कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपलं हळद, लाल तिखट, धने जिरेची पावडर आणि मीठ हे तुम्ही त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। हे त्याच्यानंतर टाकल्यानंतर चांगलं परतल्यानंतर धुतलेलं चिकन त्यामध्ये ॲड करायचं आणि थोडं पाणी सोडायचं। पाणी सोडल्यानंतर थोडं गदकू द्यायचं। मग गरम पाणी टाकल्यानंतर झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे आपलं चिकन चांगलं छान प्रकारे नरम शिजून जातं। पाणी गरम टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही। आणि त्याच्यानंतर आपल्याला आता काळ्या मसाल्यासाठी 2 कांदे बारीक कापून भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर खोबरं, लसूण। आता हे बघा, आपलं पिवळं सूप हे झालेलं आहे, अतिशय छान दिसत आहे। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे बारीक मसाला काळ्या मसाल्यासाठी तयार करून घेतला होता, खोबरं, कांदे, लसूण, कोथिंबीर। आता यासाठी तुम्हाला काळा करपीचा मसाला घेतला आहे 1.5 चम्मच, खडा मसाला घेतला आहे 1.5 चम्मच, धने जिरे पावडर घेतलं आहे 1.5 चम्मच आणि लाल तिखट घेतलं आहे 1.5 चम्मच। म्हणजे मी हे सगळे मसाले माझे घरीच तयार केले आहेत, कुठलाही बाहेरचा मसाला वापरलेला नाही। आता कढई ठेवायची, कढईमध्ये तेल गरम करायचं। 2 चमचे 2 पळी मी तेल टाकलेलं आहे, कारण की चिकनच्या भाजीमध्ये तेल जरा बरंच टाकायचं, म्हणजे चिकनची भाजी चविष्ट लागते। त्याच्यानंतर तयार केलेला मसाला त्या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा, जेणेकरून त्या मसाल्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत तो मसाला चांगला परतवून घ्यायचा। मग नंतर हे जे मसाले काढले होते ते मसाले तुम्ही त्या ठिकाणी त्या तेलामध्ये टाकायचं, परत चांगला परतवून घ्यायचा। परतल्यानंतर बघा, तो मसाला आपोआपच त्या मसाल्याचं तेल सुटेल, म्हणजे समजायचं आपला मसाला हा चांगला परतलेला आहे। मसाला परतला की थोडं गरम पाणी टाकायचं, म्हणजे तेल तरी चांगली येते भाजीला। भाजी अतिशय चविष्ट लागते, सगळ्यांना ही भाजी आवडते। भाजी चविष्ट होण्यासाठी मसाल्यांचा वापर आणि अचूक मसाले राहिले की ही भाजी अतिशय चविष्ट लागते। तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा, कांदा, पापड, लोणचं, लिंबू राहिला म्हणजे ही भाजी अतिशय आपली खाण्याची मजाच वेगळी करून जाते। आणि आता काय कमी दिवस राहिले, श्रावण महिना लागला की बरेच जण चिकन नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे आता थोडेच दिवस राहिले, थोडेच दिवसांसाठी आपण नॉनव्हेजही खाऊ शकतो। श्रावण महिन्यात बरेच जण चिकन खात नाही। चांगलं पाणी टाकल्यानंतर तेल सुटू द्यायचं। नंतर मग तुम्हाला ही ग्रेव्ही तुम्हाला घट्ट पातळ जशी लागेल तशी तुम्ही करू शकता। आणि चवीनुसार थोडं आधी आपण सूपमध्ये मीठ टाकले म्हणून मीठ अंदाज बघूनच टाकायचा। माझ्याकडे मी या भाजीसाठी पातळ ग्रेव्ही करते, म्हणजे आमच्याकडे घट्ट भाजी कुणाला आवडत नाही, म्हणून काला मोडून सगळे ही भाजी खात असतात। म्हणून आपल्या हिशोबानुसार ही भाजीची ग्रेव्ही करायची। आणि वरून थोडी कापलेली कोथिंबीर अशी जर टाकली तर ही भाजी अतिशय सुंदर चविष्ट लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। चिकन भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाकरीसोबत ही भाजी आवश्यक चव घ्या। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फॉलो करा। धन्यवाद।